एकनाथ शिंदेचं राजकारण थोडं वेगळं दिसतंय, कारण सत्ता भाजप सोबत आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे आणि तरीही शिंदे स्वतःचा पक्ष भाजपची बी टीम बनू नये म्हणून सातत्यानं मेहनत घेताना दिसतायत आणि हे फक्त भाषणात नाही तर ग्राउंडवर दिसतंय। महानगरपालिका निवडणुका असोत, नगरपालिका असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एकनाथ शिंदेंना फार मोठं यश मिळालं असं चित्र नव्हतं। अनेक ठिकाणी भाजप वरचढ राहिली। ठाणे जिल्हा सोडला तर राज्याच्या अनेक भागात शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही। ही गोष्ट शिंदेंनाही माहीत आहे, त्यांना ही सल आहे। पण इथेच एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांमध्ये फरक दिसतो। महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या या मर्यादित यशानंतर शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा होती, पण त्याच वेळी एकनाथ शिंदेंनी हा पराभव किंवा मर्यादित यश स्वीकारून शांत बसण्याऐवजी पुढच्या लढाईची तयारी सुरू केली। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई बनल्या आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप समोर स्वतःची ताकद सिद्ध करणं हेच आता शिंदेंचं मोठं मिशन मानलं जातंय। कारण अपयश आलं की अनेक नेते शांत बसतात, पण शिंदे आणखी आक्रमक होतात। म्हणूनच महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालं तरी शिंदेंनी पक्ष बांधणी थांबवली नाही। उलट आता त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्यभर मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आणि लक्षात घ्या, अजून निवडणुका जवळ नाहीत, पुढच्या 3 वर्षात मोठी निवडणूक नाही, सरकारला धोका नाही, सत्ता स्थिर आहे आणि तरीही हा माणूस 24/7 इलेक्शन मोड मध्ये आहे। ही स्टाईल कुणाची आहे असं वाटतं? भाजपची। कारण भाजप हा असा पक्ष आहे जो निवडणूक असो किंवा नसो कायम निवडणुकीच्या तयारीत असतो। बूथ, कार्यकर्ता, संघटन, सोशल इंजिनिअरिंग सगळं कायम सुरू असतं आणि आता हाच फॉर्म्युला एकनाथ शिंदेंनी उचलल्याचं दिसतंय।